आणि अधिकाऱ्यांनी, शासन प्रशासन दोघांनी मिळून काढले पाहिजे. म्हणजे ते अधिकाऱ्यापर्यंत जाईल. ड्राफ्ट हा अधिकाऱ्यांपर्यंत जाणार नाही. आम्हाला ड्राफ्ट दिला तो आमच्याकडे राहील. अधिकाऱ्यांपर्यंत सूचना जायला पाहिजे, म्हणजे अधिकारी टाळणार नाही आहेत. हे दोन भाग झाले. आमचं तिसरं म्हणणं आहे, सातारा संस्थांचा जी आर काढायला काहीही अडचण नाही. बहाणे कोर्टात चॅलेंज होणारे, अमकं होणारे, तमकं होणारे, किती चांगला काढला तरी मराठ्यांच्या नशिबात चॅलेंज आहेच. कुणीतरी विरोधात जाऊन याचिका दाखल करतंच, कुणीतरी विरोधात जाऊन चांगलं दिलं तरी आमच्या विरोधात जाते, चुकीचं दिलं तरी पण आमच्या विरोधात जाते. त्यामुळं सातारा संस्थांचा जी आर काढून टाकणं आवश्यक आहे. त्याला 94चा जी आरची नियमावली, 90च्या अध्यादेशाची नियमावली, 2001-2012चा कायद्यानुसार, 2012च्या कायद्यानुसार त्याला ती नियमावली लागू करावं. हैदराबाद गॅझेटेअरबद्दल त्या जी आरला सुद्धा तीच नियमावली लागू करावं. त्याच्यातही 1921ची, 1931ची, 1800च्या ज्या जनगणना आहेत त्यासुद्धा घ्यावा. जी आर काढून टाकावं. जी आर काढायला काहीही अडचण नाही. गुन्हे मागं घेण्यासाठी सरकारला अधिकार आहेत, गृह मंत्रालयाला अधिकार आहेत, विधी व न्याय मंत्रालय सरकारकडे आहे, मुख्यमंत्री साहेबांकडे आहे. ते कलमा कमी करू शकतात, तीही कारवाई करता येते. बलिदान गेलेल्या कुटुंबांचा विषय तो तर सहज त्यांच्या हातातला आहे. सारथी महामंडळ याच्याबद्दल आपण बोललो, बार रोज काय बोलायचं आहे, तेच विषय पुन्हा. मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करणं, एकदा मुख्यमंत्र्यांनी फक्त घोषणा करायची, त्यात काय मोठा विषय नाही आहे. मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करण्यासाठी कशाचीच आवश्यकता नाही आहे. शिंदे समितीला मुदतवाढ देऊन नोंदी शोधायला लावायच्या. या जवळपास आपण सगळ्या मागण्या सरकारकडे दिलेल्या आहेत. आता मला वाटतं त्यांनी ड्राफ्ट हा आमच्यासाठी राहील, हरकत नाही. ड्राफ्ट दिला तरी आम्ही स्वीकारू, पण सरकार स्तरावर सूचना जाणं लय गरजेचं आहे. प्रत्येक कार्यालयाला, अधिकाऱ्यांना त्या सूचना त्यांनी काढा. सातारा गॅजेटचा जो विषय आहे, तुम्ही जे म्हणताय सातारा गॅजेट लागू करा, बाकी सगळ्या मागण्यांबाबत ते पण शिष्टमंडळ समाधानकारक दिसते. मात्र सातारा गॅजेट जर लागू केला तर कोर्टात चॅलेंज झालं तर हैदराबाद गॅजेटबाबत देखील काही चुकीचा निर्णय येऊ शकतो, अशी सगळी चर्चा आहे किंवा अभ्यासकांचं म्हणणं आहे. तर त्यामुळे हे सगळं सातारा गॅजेट कोणच्या अभ्यासक म्हणले? अभ्यासक कोण म्हणलंय का? अशात म्हणलंय का असं म्हणतो मी, अडवून नाही बोलत. अधिकाऱ्यांचं म्हण, मला वाटलं अभ्यासक म्हणले. हा, म्हणजे ते अधिकारी म्हणजे ते अभ्यासक त्यांचे होते, त्यांचं ऑफ द रेकॉर्ड असं म्हणणं. जे आपले जे अभ्यासक मराठा समाजाचे जे आर काढायला काही हरकत नाही, फक्त नियमावली व्यवस्थित लावली पाहिजे सरकार. जे आर काढणारे ते अधिकार त्यांच्याकडे, नियमावली चुकीची लावली तरी होतं. आणि आमच्या अभ्यासकांना माहिती आहे, मराठा समाजाला पण माहिती, कितीही चांगला जे आर काढला तरीही मराठ्यांचा चॅलेंज केला जातो. जसं की गायकवाड कमिशननं 12-13% मराठ्यांना आरक्षण दिलं होतं. मराठा समाज मागं सिद्ध करून चॅलेंज केलं. आता 10%सुद्धा ECBC चॅलेंज केलं. मराठ्यांचं काही पण चॅलेंज होणार, लक्षात ठेवा. तुम्ही आत्ता काढला तरी चॅलेंज होणार आहे, तुम्ही 1 वर्षाने काढला तरी चॅलेंज होणार आहे. कारण मराठ्यावर जळणारे तेवढी संख्या आहे. मराठा समाज मोठा होऊ नये अशी संख्या खूप आहे, म्हणून ते कधी होणारच. 2001चा 2012चा कायद्याची नियमावली लागू करायची, 1954च्या जे आरची नियमावली त्याला लागू करायची, 90च्या जे आरची करायची. काय होत नाही. तुम्ही आता उपोषणाला बसणार आहात की ते मंत्री येत आहेत त्यांच्या चर्चेनंतर मग निर्णय घेणार? नाही, उपोषणाला जरी बसलं तरी मंत्री महोदय येणारच आहेत, नाही बसलं तरी पण येणारच आहेत. आम्ही असं म्हणलोत का की आम्ही उपोषणाला बसतो, आम्ही आंतरवालीत तुम्ही यायचं नाही असं म्हणतोय का?
की हैदराबाद गॅजेटला चॅलेंज केलं जात आहे, कोणीतरी चॅलेंज करताय म्हणून सातारा गॅजेट जे आहे ते आपण टप्प्याटप्प्याने काढतो. चॅलेंज तुम्हाला यांचं उत्तर मी सांगतो. तुम्ही कितीही चांगलं दिलं बरोबर का, कितीही चांगलं दिलं, मान्य गायकवाड आयोगानं 12-13% आरक्षण दिलं सर्वे करून मागासिद्ध करून, तरी यांनी चॅलेंज केलं. आता माझं जाताना विनंती आहे की ते बोलणार मी उगा ते मधलं फक्त उत्तर याच्यासाठी दिलं की त्यांनी पटकून काढावं, कारण हे चॅलेंज करणारच आहे. तरी पश्चिम महाराष्ट्रातले सुद्धा सगळे अभ्यासक या, पुन्हा गोळ नको. पाटील एक त्यांनी भूमिका मांडली, ऍटलीस्ट आंदोलन जर करताय तर सावलीत जा, घरात बसू नका, हे मान्य आहे का तुम्हाला? मला ऊन लागलं तर चटके त्यांना बसणार. पाटील साहेबाला आम्ही वैयक्तिक चर्चा करताना सुद्धा सांगितलं मी उन्हात. आणि मग तिथं अभ्यासक आले की मला बोलवा, संध्याकाळी मी येतो. अभ्यासकाची आपण चर्चा करून, माझी विनंती होती, चर्चा करून घ्यानंतर अभ्यास मला बोलवा, मी उपलब्धच आहे ना पाटील. समाजाचं एकदा कल्याण करा, तिथून पुढे हो, पण तुम्ही अभ्यासकाची चर्चा होते ना आपली 5 वाजता. तिथून पुढे तुमचं म्हणतात तसं नाही नाही, अभ्यासकाची चर्चा करा, पण तोपर्यंत सावलीत बसा. मी म्हणतो स्थगित करा म्हणून, हे शब्द लय मोठा झाला. मी स्थगित करा म्हणतच नाही ना. उन्हात तळू द्या, आपण ते अभ्यासक येणार आहे 5 वाजता. करा, तिथून पुढे तुम्ही म्हणता ते आम्ही समाज आहे. 100% तुम्ही म्हणाल पाटील तेच करतो आम्ही. पण आता बसून द्या आम्हाला. नाही नको, स्वीकार करतोय, तुमचा अवमान करत नाही, समाजाच्या कल्याणासाठी बसतो. हो द्या त्रास मला माझी अजूनही विनंती पाटील आपल्याला आहे, अभ्यासकाही चर्चेपर्यंत सावलीत बसतात, झाल्यानंतर मग आपण नाही समज उद्या आहेच आपण बरं माझ्यावर, तुम्ही बरोबर बस माझ्यावर, काय बुद्धी. बऱ्याच वेळेस म्हणतात आम्ही काय आडमुठी भूमिका. सर तुम्ही ज्याला दिले त्याला सांगा, सगळ्यांना खाली लिहून दिलं. एक जण म्हणत होता नाही, त्याला म्हणलं पैसे दे, पैसे ना, त्याला म्हणलं पैसे दे, त्याचं काय म्हणलं तुझं स्कॅनर पाठव, सगळ्याला पाठव. नाही आपल्याला नको पैसे, लय नाही म्हणले. थोडं बसा ना खाली, मोबाईल रेडी झाले सगळं लाईव्ह. आपले असंख्य बांधव गावाकडे बसते, ते आलेले पत्रकारांना सारखं मागायला त्यांना काय दिसणार. चुप बसा जरा, ऐकू द्या. ऐकू द्या ना भाऊ, ऐकू द्या ना राव. थोडस मागे सरकारना बाबा, सरकार थोडं मागे. आता बाहेर 58 लाख कुणबी प्रमाणपत्र द्या, आणि कुणबी प्रमाणपत्र जर दिले असले त्याचे खाली द्या, नसता संबंधित अधिकाऱ्यांकडून कारवाई करून त्याला पडतात केलं जाईल किंवा निलंबित केलं जाईल, अशा सूचना सरकार काढणार आहे. त्यांनी आपल्याला ड्राफ्ट दिलाय. त्यांनी सांगितलं तुम्ही एकदा ड्राफ्ट वाचा, आम्हाला सूचना काढायला सांगा, आम्ही पण सूचना काढायला नाहीये, त्याला सांगितलं आम्ही मान्य केलं. हैदराबाद गॅजेटनुसार देण्यासाठी एसओपी तयार केली. एसओपी कशी ते पुढे अभ्यासकांना सांगू आणि तुम्हाला संध्याकाळपर्यंत कसं त्यांना सांगू. जात पडताळणी प्रमाणपत्राचा विषय दर 15 दिवसाला आढावा घेणार आहे, हे मात्र आम्हाला योग्य वाटतं. काढावं लागतं. सातारा संस्थांचं गॅजेटेडचं जी आर लगेच काढा, असं मी लगेच ठरवून माझं भाऊ बंद करा ते. ते म्हणजे मी सुद्धा आता लगेच खाली अरे ऐका नाही भैया. हॅलो,
जर 8 दिवसात आळवतील पण सांगणार. हे आहेत कोण घे स्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा 15 दिवसाला घेणार आहे. त्याच्या पण सूचनाच काढावं लागणार. हे काढलेली आहे. हे सगळंच काढलेले आहे. महामंडळाचे पैसे सूचना काढायला लागेल. सारखीच्या योजना पुन्हा सुरू करायला लागेल. पण ते पत्रकच काढायला पुढे लागेल. अमोल पुढे हे ड्राफ्ट दिलाय ते म्हणजे मी काढतो म्हणतो तुम्ही ओके म्हणून सांगा. तर मग ओके म्हणून सांगायचं असेल तर मला अभ्यासकांना पण विचारावं लागेल की हे ओके का? थांब रे, याला काढा बाहेर तिकडे. चला, याला बाहेर काढा पोरं. मला बाहेर काढा. परत पुढे येऊन देऊ नका त्याला. या तिकडे मोकळ्या राहणार मला हे अभ्यासकांना विचारावं लागेल हे योग्य का? त्यांचं तेच म्हणणं आहे की तो ओके मला आम्ही सूचना काढून टाकतो सगळ्यांची.